हाय, नमस्कार. दोस्तांनो, आपण स्वतः सोबत इतरांची देखील काळजी घेत असतो. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक संतुलन हा खूप महत्वाचा भाग प्रत्येकाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत असतो. शारीरिक स्वच्छतेसाठी आपण वेगवेगळी साधनं वापरतो, पण मानसिक संतुलनासाठी, आनंदासाठी आपण विविध आनंददायी क्रिया करतो. आणि या दोन्ही गोष्टी की नाही परस्परावलंबित आहेत. कसं तर तुम्ही निरोगी सुदृढ असाल तर आनंदी राहता, आणि आनंदी सकारात्मक असाल तर शरीरही निरोगी राहतं. म्हणूनच तर तुमच्या आनंदी, निरोगी आणि हुशारीसाठी थोडा अभ्यास, थोडी मस्ती घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेत, बाहेरच्या शाळेत. रेश्मा, प्रार्थना ऐकली की कसं छान प्रसन्न वाटतं नाही का? हो, अगदी बरोबर आहे. आणि प्रार्थना म्हटल्यावरती आपलं मन शुद्ध होतं, पण त्याआधी आपल्याला शरीर शुद्ध करणं गरजेचं आहे. म्हणूनच तर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत आपल्या दिवसाची सुरुवात करतो मधुलिका. हा, आता कसं बोललीस? म्हणजेच काय तर शारीरिक स्वच्छता किती महत्वाची आहे हे आता आपण सगळ्यांनीच ओळखायला हवं. आणि आपण मुलांना लहानपणापासून चांगल्या सवयी शिकवायचा प्रयत्न करत असतो, आणि त्यापैकीच एक म्हणजे शारीरिक स्वच्छता असते. मग हळूहळू मुलं शाळेत जाऊ लागतात. मग विचारांची शुद्धता काय असते, मग सकारात्मक विचारांचं महत्व आपल्या लक्षात येतं. आणि जर हे विचार आपण लहानपणापासूनच अंगी बाणवले ना, तर मग पुढे मोठे झाल्यावर ह्याचा खूप चांगला फायदा होतो. चल मग आज आपण वर्गाची सुरुवात शारीरिक स्वच्छतेपासून करूयात आणि मग विचारांच्या शुद्धतेकडे वळूयात. कारण आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की शारीरिक स्वच्छतेसाठी आपण कोणती साधनं वापरतो हे घरच्यांना सांगा. अर्थातच घरच्यांनी शिकवलेलं असतं, पण तरीही त्याची पुनरावृत्ती म्हणजेच एक उजळणी आपल्याला घरच्यांसमोर करायची आहे. तर मग आज आपण कोणाशी बोलूयात या विषयाबद्दल? आज आपण बोलूयात संस्कृती नरावडे या जिल्हा परिषद शाळा राहुली इयत्ता 1ली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी जिल्हा हिंगोली इथे राहते. तिच्या बरोबरच तिची बहीण दिव्या नरावडे हिच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपण संस्कृतीशी बोलूयात. हॅलो दिव्या. हॅलो. नमस्कार. नमस्कार. कशी आहेस तू दिव्या? मी मस्त. तू संस्कृतीची मोठी चुलत बहीण बरोबर? हा. मग आम्हाला सांग की संस्कृती मधलं आणि तुझ्या मधलं नातं कसं आहे ग? तिच्या मधलं माझं एकदम प्रेमळ आहे. अरे वा, तू तिची मोठी बहीण बरोबर? हा. तर मग ती कधी अभ्यास करायला किंवा त्याला शाळेत काही अडलं तर ते समजवण्यासाठी ती तुझ्याकडे येते का ग? हा, येते ना, कधी कधी येते. आणि कधी तुला तिचा अभ्यास घ्यावा लागतो का? हा, घेते कधी, बट तिची मम्मीच घेते. अच्छा. आणि आम्हाला सांग, तू कितव्या वर्गाला आहेस बरं? मी फर्स्ट इयर. अरे वा. फर्स्ट इयरला तू कुठला विषय निवडलायस बरं? मी BA. अरे वा. तू आर्ट्स म्हणजे कलाशास्त्रामध्ये करतेस बरोबर, ग्रॅज्युएशन?
हा मस्त. बरं आम्हाला सांग की संस्कृतीला काही चांगल्या सवयी सुद्धा आहेत का? हा आहे. संस्कृतीमधला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला सगळ्यांना घरच्या मंडळींना खूप आवडतो? डान्स करण्याचा तिला आवड आहे, गुण आहे. गाणं म्हणायला सुद्धा आवडते तिला. अरे वा. मग आता आम्हाला संस्कृती सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? आहे माझ्या जवळ. बोला. हॅलो. हॅलो संस्कृती, कशी आहेस तू? मस्त आहे. मजेत. अरे वा. आणि काय करत होतीस तू आता? काय नाही. काय नाही. बरं आम्हाला सांग की तुला खेळायला पण आवडतं का बरं? हो. कुठले कुठले खेळ खेळतेस तू तुझ्या मैत्रिणींच्या सोबत? दोरीवरच्या उड्या खेळतो. अरे वा. अजून काय काय खेळता बरं तुम्ही मैत्रिणी? पडापडी, लपाछपी खेळते. चिपलम. तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय आहेत बरं? रोशनी, अनुष्का, श्रावणी, पल्लव, गुंजन. मस्त. मग मला सांग, हे सगळे खेळ खेळून झाल्यानंतर तू घरी आल्यावर काय करतेस बरं? अभ्यास. हो, पण अभ्यास करायच्या आधी काय करतेस? जेवण. आणि जेवायच्या आधी असंच बसते डायरेक्ट खेळून आल्यानंतर डायरेक्ट जेवायला बसतेस तू? फ्रेश होते. हा, फ्रेश होतेस म्हणजे काय काय करतेस बरं तू? हातपाय धुते. शाब्बास. आणि हातपाय धुताना तू काय काय वापरतेस बरं? कुठल्या कुठल्या साधनांचा वापर करतेस? साबण घेते. हा. पाणी. हा. व्हेरी गुड. बरं आता आम्हाला सांग, आजचा आपला प्रश्न पण असाच आहे बरं का, की शारीरिक स्वच्छतेसाठी आपण कोणकोणती साधनं वापरतो याचं उत्तर तू मिळवलंयस का बरं? आपण दात घासण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरतो. व्हेरी गुड. आणि अजून अंघोळीसाठी काय काय वापरतो बरं आपण? साबण, पाणी, टॉवेल. आणि केस धुण्यासाठी? शॅम्पू. व्हेरी गुड. आणि जर आपल्याला नुसतेच हात धुवायचे असतील तर आपण काय वापरू शकतो बरं अजून? हँड वॉश. व्हेरी गुड. संस्कृती, तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती छान आणि पटकन दिलंस बरं. मग आम्हाला सांग की तुला अभ्यास पण असंच करायला आवडतो का? हो. आणि तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? गणित. हा. आणि मग गणितातलं तुला बेरीज वजाबाकी पण आवडतं का? पाढे पण आवडतात का? हो. मग आम्हाला सांग, तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत ग? 9 पर्यंत. 9 पर्यंत पाठ आहेत. वा, तू आता मला 5चा पाढा म्हणून दाखव बरं. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. मस्त. आणि आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस. हा. का बरं तू असं का ठरवलं की पोलीसच व्हायचं बुवा आपण? मला रनिंग करायला आवडतं. अच्छा, रनिंग करायला आवडतं म्हणून. पण त्यासाठी भरपूर अभ्यास सुद्धा करायला लागतो. तुझी आहे का तयारी अभ्यास करायची? हो. व्हेरी गुड. असं छान अभ्यास करत राहा. तुझ्याशी आणि तुझ्या ताईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. युअर वेलकम. बाय बाय. बाय बाय. थँक्यू. बघ मधुलिका, आपण शारीरिक स्वच्छतेचं महत्व जाणलं. आणि ही शारीरिक स्वच्छता आपल्याला सगळ्यात आधी शिकवते ती आपली आई. हो, अगदी बरोबर. कारण आपल्या आईला आपली काळजी असते आणि आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी ती धडपडत असते. आपल्याला अनेक चांगल्या सवयी सुद्धा आईच लावते. म्हणून तर आपण आपला पहिला गुरु आईला मानतो. करेक्ट. आणि एकूणच कसं असतं की लोक आपलं जर कौतुक करत असतील तर ते खरं कौतुक होत असतं आईचं. त्यामुळे आईने लावलेली शिस्त आपण ही पाळलीच पाहिजे. हो ना. आणि हे फक्त आपल्याला माणसांमध्येच बघायला मिळतं का? तर असं नाहीये, प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला हेच पाहायला मिळतं. करेक्ट. प्राणी आणि पक्षी सुद्धा आपल्या पिल्लांची खूप छान काळजी घेत असतात आणि एक प्रकारे त्यांना सुद्धा शिस्त लावली जाते. हो ना. आणि ती लहान पिल्लं बघ लगेच कशी आईकडे ओढ घेतात ते. खरंच. आणि मधुलिका, गंमत म्हणजे कोणताही प्राणी किंवा पक्षी आपल्या पिल्लाची कशी काळजी घेतो हे बघताना आपल्याला सुद्धा छान वाटत असतं. हो ना. किती दुडू दुडू धावतात ती पिलं. पण आता आपल्याला हा अभ्यास करताना अशीच मजा येणार आहे, कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की कोंबडी आपल्या पिल्लांची काळजी कशी घेते हे तुमच्या शब्दात सांगा. आणि मुलांनी इतकं छान छान वर्णन केलेलं आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेलं आहे. तर मग आता आपण ऐकायचं का कोंबडी आपल्या पिल्लांची काळजी कशी घेते ते? हो, ऐकूयात ना. प्राण्यांची वाढ. मुलांनो, तुम्ही शेळी आणि तिचे पिल्लू पाहिले असेलच. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी
यांच्या रूपात फारसा फरक नसतो. तसेच मांजरीचे पिल्लू व मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. ही पिल्ले आईच्या पोटात वाढतात. योग्य महिने पूर्ण झाल्यानंतर ते आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. यांची अंडी आपल्याला सहसा दिसत नाहीत. काही छोटे छोटे प्राणी सुद्धा अंडी घालतात. त्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांसारखे कीटक छोटी छोटी अंडी घालतात. ती आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे हे प्राणी सुद्धा अंडी घालतात हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. जरी आपल्याला त्यांची अंडी दिसत नसली तरी अंड्यातून पिल्लांचा जन्म होतो हे आपल्याला कोंबडीच्या पिल्लांवरून समजतं. कोंबडीची अंडी आपल्याला सहज दिसतील इतकी मोठी असतात. मुलांनो, खेडेगावात कोंबडी अंड्यांवर बसविली जाते. म्हणजे 15 ते 20 अंडी एकत्र ठेवून त्यावर कोंबडी बसविली जाते. अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. त्यासाठी कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उबवते. साधारणपणे 20 दिवस अशी ऊब मिळाल्याने अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण झाली की साधारणपणे 20 ते 25 दिवसांपर्यंत पिल्ले अंड्याचे कवच फोडून बाहेर पडतात. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. पिल्लेही त्या कोंबडीला सोडून दूर जात नाहीत. कोंबडीच्या लहान पिल्लांना घार, कावळा, मांजर, कुत्री यांच्यापासून धोका असतो. त्यामुळे पिल्ले मोठी होईपर्यंत कोंबडीपासून पिल्ले व पिल्लांपासून कोंबडी दूर जात नाही. जर एखादा प्राणी पिल्लांना पकडायला आला तर कोंबडी पिल्लांना आपल्या पंखाखाली लपवून घेऊन त्यांचे रक्षण करते. अशा प्रकारे पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. मुलांनो, कोंबडी अंडी उबवते हे आपण पाहिलंय. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यांवर बसून राहण्याला अंडी उबवणे असं म्हणतात. पण अशी ही कोंबडी जेव्हा अंडी उबवत असते तेव्हा ती जास्त आक्रमक असते. या काळात ती अंड्यांकडे कोणालाही येऊ देत नाही. जर कोणी अंड्यांच्या जवळ गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते. कारण तिला तिच्या अंड्याचे रक्षण करायचे असते. तिला तिचे अंडे कुणी फोडू नये याची काळजी वाटत असते. म्हणून ती जास्तच आक्रमक होते. कोंबडीच्या पिल्लाचा जन्म तिच्या पोटातून न होता अंड्यातून झाला असला तरीही कोंबडीला जसे 2 पाय असतात, पंख, चोच असते, तसेच सर्व पिल्लांना असते. या सर्व बाबतीत त्यांच्यात सारखेपणा असतो. फक्त पिलाची पिसे मोठी, लांब नसतात, तर अंगाबरोबर आणि एकाच रंगाची पिवळसर असतात. मधुलिका, बघ, मुलांनी किती छान छान कल्पना मांडल्या होत्या. हो ना, म्हणजे बऱ्याच गोष्टींचा आपणही विचार केला नव्हता. खरंच. मधुलिका, ही माहिती ऐकल्यावर एक लक्षात आलं की मुलांनी या विषयाचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून आपल्या शब्दामध्ये अगदी छान कल्पकतेने उत्तरं लिहिलेली आहेत. हो ना, आणि उत्तरं वाचताना किती मजा आली नाही का? काही काही मुलांच्या उत्तरामध्ये एक छानशी गोष्ट सुद्धा दडलेली होती. चल मग, आता आपल्याकडे सुद्धा गोष्टीची वेळ झालेली आहे. अरे चला मग ऐकूयात एक छानशी गोष्ट. ज्याची काठी त्याची म्हैस. एका गावात राम नावाचा एक दूधवाला राहत होता. तो खूप प्रामाणिक असल्याने सर्वांचा आवडता होता. तो रोज सकाळी दूध घेऊन गावात विकायला जायचा. येताना त्याचे सर्व दूध विकलेले असायचे. त्याच्याकडे काहीच शिल्लक राहत नव्हते. एक दिवस एक लहान मुलगा रामला रस्त्यात भेटला व दूध मागू लागला. म्हणाला, काका, मला थोडं दूध मिळेल का? पण दूध नसल्यामुळे तो त्या मुलांना देऊ शकला नाही. रामला खूप वाईट वाटले. तो कधीच दुधात पाणी टाकत नसल्यामुळे सर्व लोक त्याच्या जवळचे दूध घेत असत. म्हणून इच्छा असून देखील तो त्या मुलाला दूध देऊ शकला नाही. रामने विचार केला, आता परत एक म्हैस आपल्याला विकत घ्यावी लागेल. असा विचार करून तो म्हैस घेण्याकरिता बाजारात गेला. त्याने अनेक म्हशी बघितल्या. मालक म्हणाला, आत्ताच तर तुम्ही 2 म्हशी नेल्या होत्या, आता परत म्हैस हवी? राम म्हणाला,
मला तुमच्या जवळ असणारी एक म्हैस आवडलेली आहे. त्यावर मालक म्हणाला, ही खूप दूध देणारी म्हैस आहे. रामने पैसे देऊन ती विकत घेतली व आपल्या गावाला निघाला. रस्त्यात त्याला एक माणूस भेटला. त्याच्या हाती काठी होती. तो रामकडे बघू लागला व त्याला म्हणाला, ही म्हैस मला दे. रामने नकार दिला तेव्हा तो काठीने मारण्याची धमकी देऊ लागला. नाईलाजाने रामने म्हैस त्या माणसाला दिली. तो माणूस म्हैस घेऊन निघाला तेवढ्यात रामने त्याला हाक मारली. राम त्या माणसाला म्हणाला, मला तुमच्या जवळची काठी द्या. मी माझ्या बायकोला काहीतरी बाजारातून आणतो असं सांगितलं. त्यामुळे रिकाम्या हाताने जाणे बरोबर नाही. म्हणून मी विनंती करतो, तुमची काठी मला द्या. माझी म्हैस तर तुम्ही घेतलेलीच आहे. त्या माणसाने विचार केला, आपल्याला म्हैस तर मिळालीच आहे, या काठीचं काय करणार? त्याने रामला काठी दिली. आता राम त्या माणसाला म्हणाला, माझी म्हैस दे, नाहीतर. राम ती म्हैस व काठी दोन्ही घेऊन आपल्या घरी आनंदाने गेला. रेश्मा, मुलं की नाही नेहमीच गोष्ट अगदी कान देऊन अलर्ट राहून ऐकत असतात. हो, त्यातला एकही शब्द मुलांना मिस नसतो करायचा, कारण काही ना काहीतरी त्यातलं मिस झालं ना तर अर्थ सुद्धा लागायला त्रास होतो. करेक्ट. म्हणजेच काय तर आपण अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, काय घडलंय याबद्दलची आपल्याला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे. शिवाय एखाद्या वेळी एखादं संकट उद्भवतं आणि मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल यासाठी आपण जागरूक असणं खूप गरजेचं आहे. हो ना, आणि समाजामध्ये अनेक अशा शाखा आहेत ज्या नेहमी जागरूक असतात, ते सुद्धा समाजसेवेसाठी. करेक्ट. आणि त्यापैकीच एक म्हणजे अग्निशमन दल. त्यांचं काम हे खूप जिकिरीचं आणि तसंच खूप महत्वाचं आहे. समाजामध्ये खूप महत्वाची भूमिका सुद्धा बजावतात, नाही का? हो तर. म्हणूनच मधुलिका, आज आपण अग्निशमन दलाचाच अभ्यास करणार आहोत. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की अग्निशमन दल कसं काम करतं, त्यांना कसा संपर्क साधायचा याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. ओम शाहू या कपिल नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो जिल्हा नागपूर इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याची आई संगीता शाहू यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण ओम सोबत आणि जाणून घेऊयात त्यांनी या विषयाचा अभ्यास कसा केलाय ते. संगीता जी, नमस्ते. नमस्ते मैम। शाळेमध्ये तुमचं स्वागत है. कैसे हो आप? ठीक हूँ मैम। और कैसे चल रही है ओम की पढ़ाई? ठीक ही है मैम। हाँ, पढ़ाई कम मस्ती ज्यादा है इसकी। ओके. तो इसकी घर में कोई पढ़ाई लेता है, होमवर्क लेता है या वो खुद करता है? मैं थोड़ा बहुत करा देती हूँ मैडम, बाकी उनको ट्यूशन लगाई हूँ बच्चों को। ओके. तो संगीता जी, हमें बताइए कि अगर ओम की आप पढ़ाई लेने चाहो तो आप कौन से सब्जेक्ट का उसका स्टडी कर लेते हो? मैं हिंदी का ही करा सकती हूँ मैम। ओके. तो आप हिंदी में उसको बहुत सारी कविताएं या फिर उसको कहानियां सुनाते रहेंगे ना? वो भी थोड़ा थोड़ा, मैं भी भूल गई हूँ। कोई बात नहीं, बच्चे के साथ आप भी अपनी पढ़ाई शुरू कर दीजिए। हाँ। तो ओम को कहानियां सुनना, कविताएं सुनना पसंद है या सिर्फ खेलना कूदना ही पसंद है? नो. ओह, ओके. तो संगीता जी, हमें बताइए कि ओम में ऐसी कौन सी खासियत है, ऐसे कौन से गुण है, विशेष गुण जो आप सबको पसंद है? मुझे इसका ना मैथ्स बहुत अच्छा लगता है और वो मैथ्स अच्छे से कर लेता है। वेरी गुड. तो ओम भी है आपके साथ, क्या हम उससे भी बात कर सकते हैं? हाँ मैम, है ना। ओम। हाँ मैम। हेलो ओम, कैसे हो? अच्छा हूँ। गुड. और पढ़ाई कैसे चल रही है? अच्छी। मम्मी ने कहा तुम्हें पढ़ाई से ज्यादा खेलना कूदना पसंद है, मस्ती करना पसंद है. हाँ। क्यों, पढ़ाई करने में तकलीफ होती है या आलस आता है? आलस आता है। इसका मतलब अगर तुम पढ़ाई दिल से करो तो बहुत अच्छे मार्क्स ला सकते हो, राइट? मैम कर तो लेता है, लेकिन कैसे थोड़ा मस्ती इसमें ज्यादा है।
अच्छा, मस्ती करते हो मतलब क्या करते हो बताओ जरा हमें। दूसरों को तकलीफ देते हो या सिर्फ खेलते हो? क्रिकेट खेलता हूँ। ओके। हाँ। लुपा छुपी पसंद है। कितने दोस्त मिलके क्रिकेट खेलते हो या लुका छुपी खेलते हो? 5-6 जन भाई भाई। ओके, तो बड़े होके तुम्हें क्रिकेटर बनना है? यस। क्रिकेटर तो बन ही जाओगे, लेकिन तुम्हें पता है ना पढ़ाई करनी पड़ेगी उसके लिए भी। हाँ गुड, तो आज से आलस छोड़ देना और पढ़ाई कर लेना, ठीक है? ठीक है। गुड। अच्छा ये बताओ ओम, हम लोगों ने तुम्हें जो होमवर्क दिया था अग्निशमन दल के रिलेटेड, वो पढ़ाई तुमने की? यस। गुड, तो बताओ हमें कि अग्निशमन दल कैसे काम करता है और अगर कहीं प्रॉब्लम हो जाए तो उन्हें हम कांटेक्ट कैसे करते हैं? जैसे 101 नंबर पर कॉल करके हम संपर्क कर सकते हैं। अग्निशमन दल को हम लोग क्यों बुलाते हैं? अग्निशमन मानव जीवन पर संकट में डालने वाली और संपत्ति और पर्यावरण को विनाशकारी अग्नि को बुझाने का कार्य करता है। अग्निशमन में हाँ। संचरण व्यक्ति को अग्नि योद्धा का कर्मी कहते हैं। और अग्नि के प्रकार 4 होते हैं। कौन से होते हैं? जनरल ए, डीजल, ऑयल, पेट्रोल बी, रासायनिक, बिजली सी, धातु, आग डी। हाँ, और जब अलग अलग जगह पे कहीं पे भी फायर इंसिडेंट होता है, आग लग जाती है, तो हम फायर ब्रिगेड को कैसे बुलाते हैं? 101 नंबर पर कॉल करके। परफेक्ट, वेरी गुड। तुम लोगों के यहाँ कभी ऐसा इंसिडेंट हुआ है क्या? Yes, ऐसी ma'am, घटनाएं हुई है? हाँ मैम, हुआ है। ओके। फटाके से जल गए थे, फटाके की दुकान से। तो वहाँ पे तुम्हारे पापा भी थे? हाँ। तो क्या किया तब वहाँ पे जो मौजूद लोग थे उन लोगों ने क्या किया? फायर ब्रिगेड बुलाए थे। ओके, और कितनी देर में आग बुझाई गई? आधा 1 घंटे में। ओके, गुड। अच्छी इंफॉर्मेशन निकाली तुमने और सही मात्रा से तुमने उदाहरण भी दिया। Thank Very you. good. तो मम्मी ने कहा तुम्हारा मैथ्स बहुत अच्छा है, लेकिन तुम्हारा फेवरेट सब्जेक्ट कौन सा है? मैथ्स ही है। अगर तुम्हें मैथ्स पसंद है तो टेबल कहाँ तक आते हैं? 22 तक। ओके, तो हमें 21 का टेबल सुनाओ। 21 1 जा 21, 21 2 जा 42, 21 3 जा 63, 21 4 जा 84, 21 5 जा 105, 21 6 जा 126, 21 7 जा 147, 21 8 जा 168, 21 9 जा 189, 21 10 जा 210। वेरी गुड, वेरी नाइस। अच्छा, तुम्हें टेबल्स तो याद है, लेकिन तुम्हें पढ़ना भी पसंद है? यस। कोई भी लेसन में से 2 पैराग्राफ पढ़ के बताओ। पाठ 13, घड़ी में खोला राज। मीनल गोरखपुर जिले के एक गांव में रहती थी। वह बहुत मेहनती लड़की थी। पढ़ने में उसका खूब मन लगता था। माँ के कर्मों में हाथ बटाने के बाद वह नियम के विद्यालय जाती थी। रोज की तरह मीनल विद्यालय जाने के लिए घर से निकली। वह तेज चल रही थी क्योंकि आज उसे निकलने में देर हो गई थी। माँ की तबीयत खराब होने के कारण आज सारा काम उसे करना ही निपटाना पड़ा था। किराए पर आकर वह कुछ पल टिकी। उसके विद्यालय पहुंचने के 2 रास्ते थे। एक पक्की सड़क वाला जिससे वह रोज जाती थी, परंतु यह लंबा रास्ता था। दूसरा रास्ता छोटा था, उससे विद्यालय समय पर पहुंचा जा सकता था। यह एक पगडंडी थी जो जंगल से होकर जाती थी। मीनल बहादुर लड़की थी। उसने जंगल से जाने का फैसला किया। वह आगे बढ़ गई। थोड़ी दूर जाने के बाद जंगल घना होने लगा। रह रहकर जंगली जानवर की आवाजें सुनाई देती। मीनल कथा से चारों ओर देखती हुई आगे बढ़ती जा रही थी। अचानक उसकी नजर किसी चमकती हुई चीज पर पड़ी। वह धीरे धीरे उस ओर बढ़ी। पास पहुंचने पर उसके आश्चर्य का ठिकाना न रहा। वह एक सुंदर सुनहरी घड़ी थी। एक पल को मीनल के मन में यह विचार आया कि शायद यह घड़ी सोने की है। यदि यह उसे मिल जाए तो उसकी गरीबी दूर हो जाएगी। तुरंत ही उसे बड़ों
की कई बात याद आई। लालच बुरी बला है। जल्दी से मीनल चारों ओर देखने लगी कि शायद इस घड़ी का मालिक कहीं आसपास दिखा जाए। उस घने जंगल में उसे दूर दूर तक कोई इंसान दिखाई नहीं दिया। मीनल ने घड़ी को अपने प्रधानाचार्य को देने का निर्णय लिया। वे शायद घड़ी को उसके असली मालिक तक पहुंचाने का कोई रास्ता ढूंढ ले। जिसकी इतनी महंगी घड़ी कोई होंगी, वह बेचारा कितना परेशान होगा। सोचकर ही मीनल दुखी हो गई। विद्यालय पहुंचते ही मीनल सीधे प्रधानाचार्य के पास गई और उन्हें बुरी बात बताकर घड़ी दे दी। प्रधानाचार्य की ईमानदारी से प्रसन्न हुए और उसे लेकर पुलिस थाने चले गए। वह घड़ी देखते ही इंस्पेक्टर चौंक पड़ा। वेरी गुड, अच्छा रीड किया तुमने, और आगे भी ऐसे ही प्रैक्टिस करते रहना पढ़ने की। ओके, यस, गुड, ऑल द बेस्ट। ओम, तुम्हारे साथ और तुम्हारी मम्मी के साथ बात करके बहुत अच्छा लगा। फिर कुछ दिन बाद हम वापस कनेक्ट हो जाएंगे। ओके, थैंक यू मैम। वेलकम, बाय बाय। बाय। लहान मुलांच्या वाढीच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. मुलं काय खातायत, मुलं कशी खेळतायत, किंवा एखाद्या विचारलेल्या प्रश्नाला ती उत्तर कशा प्रकारे देतायत, नेमका रिस्पॉन्स कसा देतायत हे पाहणं खूप गरजेचं असतं. अगदी यातलं साधं उदाहरण पाहायचं झालं ना, तर मुलांची आपण वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची ओळख करून देत असतो. काही पदार्थ हे जरासे तिखट असतात, काही गोड असतात, काहींमध्ये फक्त मिठाचा वापर केलेला असतो. ह्या प्रत्येक पदार्थाची चव मुलांना कळणं खूप गरजेचं आहे. मग ते रोजचं जेवण असेल किंवा मग फळं असतील. मुलं कुठल्या चवीकडे जास्त आकर्षित होत आहेत का हे सुद्धा पाहावं लागतं. चला तर मग आज आपण याबाबतच अधिक जाणून घेऊया मुलांचे संगोपन यामध्ये. चवींची ओळख. मूल 6 महिन्याचे झाल्यावर त्याला वरचा आहार देण्यास सुरुवात करतात. आहारासोबतच त्याला वेगवेगळ्या चवींची ओळख करून देणे गरजेचे असते. चला या व्हिडिओच्या मदतीने मुलांना चवीची ओळख कशी करून देता येते हे पाहूया. मानवाच्या शरीरात डोळे, कान, त्वचा, नाक आणि जीभ हे सर्वात महत्त्वाचे इंद्रिय आहेत. आज आपण यातील एका इंद्रियाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे नाव आहे जीभ. जिभेच्या मदतीने आपल्याला वेगवेगळ्या चवींची माहिती होते. मुख्य स्वरूपात चवींचे 4 प्रकार आहेत: गोड, कडू, आंबट आणि खारट. मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते सर्वात आधी आईच्या दुधाची गोड चव चाखते. 6 महिन्यानंतर वरचा आहार देण्यास सुरुवात केली जाते, ज्यात थोड्या प्रमाणात मीठ आणि गूळ किंवा साखर टाकून शिजवलेली वेगवेगळ्या प्रकारची खीर, फळांचे रस, भाताचे, डाळीचे पाणी इत्यादींचा समावेश असतो. जसजसे मूल मोठे होते तसतसे घरात जे अन्न शिजवले जाते ते अन्न मुलाला खाऊ घालतात, जसे डाळ, भात, भाजी, रोटी, अंडी, मांस, मच्छी इत्यादी. घरच्या जेवणाने मुलाला वेगवेगळ्या चवींची ओळख होते, ज्यात ते स्वतःची आवड किंवा नावड दर्शविते. जर मुलाला वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खाण्यास दिले नाही तर मुलाला त्या पदार्थांची ओळख होणार नाही. पुढे जाऊन मुलामध्ये त्या चवीचे पदार्थ खाण्याची आवड तयार होणार नाही. म्हणून जाणून बुजून असे पदार्थ मुलांना खाऊ घाला की ज्यामुळे त्यांना सर्व चवींची ओळख होईल. चला साधारणपणे मुलांना कोणकोणते पदार्थ दिले पाहिजेत हे समजून घेऊया. गोड आणि खारट चवींचे पदार्थ, आंबट चवींचे पदार्थ, कडू चवींचे पदार्थ. आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये नमूद केलेली माहिती समजली असेल. अशाच काही महत्त्वाच्या व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. धन्यवाद. सो फ्रेंड्स, काही जण फक्त स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त असतात. काही लोक स्वतःसोबत इतरांची काळजी देखील आनंदाने घेतात. तर काही लोक असतात की नाही,
ती सामाजिक बांधिलकी म्हणून इतरांची जबाबदारी उचलतात. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून काही संवेदनशील लोक मदतीचा हात पुढे करतात आणि एकमेकांना सहाय्य करत एकत्र पुढे जाण्यावर, एकत्र प्रगती करण्यावर विश्वास ठेवतात. आणि याच विश्वासाने आपणही अभ्यास मस्ती करत एकत्र पुढे जाण्यासाठी भेटणार आहोत पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.